मधून टॉप 4 मध्ये कोण जाणार आजच्या दिवसामध्ये त्याची चर्चा होणार आहे. श्रीराम क्रिकेट क्लबचा संघ आहे ज्यांचा रौप्य महोत्सव नुकताच पार पडला. 25वा रौप्य महोत्सव कसरळीच्या अगदी गावामध्ये आपण पाहिलात. पहिला बॉल विनीतचा पहिलाच बॉल फटकावेमध्ये कळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत वेगाने. फिल्डिंग चांगली केलंय. एका धावेवरती समाधान मानावं लागलं. संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 1 रन. 53 करायचे आहेत. दुपारचं सत्र आहेत. काही गोष्टी होऊ शकत आहेत. जशी समोरच्या संघानं गोलंदाजी केली त्या प्रकारची गोलंदाजी लेंथ लाईन ह्या गोष्टी मेंटेन कराव्या लागतील त्या टीम कसरालीला. पुढील बॉल वेगवान बॉल बॅटचीच घेऊन चेंडू पाठीमागे निघून जातोय. त्या ठिकाणी डी झोन आहेत. पंच मात्र दर्शवतात एकूण धावा प्राप्त होतील या बॉलवरती 1. पंच 2 धावा. पडद्याला लागून गेला पाठीमागे तर 2 धावा आहेत. खाली जर पडलात आणि जमिनीच्या अगदी खालून गेला तर 1 धाव असणार आहेत. ओके. आयोजन कमिटीचे काही डिसिजन आहेत त्या फॉलो करावं लागणार आहेत. दोन धावा त्या ठिकाणी ॲड केल्या जात आहेत ना. काही गोष्टी आहेत त्या अगदी विचारणंही गरजेचं आहेत. क्रिकेटच्या माध्यमातून काही गोष्टी जाणणंही गरजेचं आहे. त्यामुळे विनीत होते त्या ठिकाणी आयोजन कमिटीचे मेंबर्स होते त्यांना जयश्री शैलेश्री विचारण्याचा प्रयत्न विचारपूस झालेत. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 2 धावा आहेत. त्या 2 धावा त्या ठिकाणी काउंट करण्यात आल्यात. धावसंख्या 3. 53 धाव्यांचा पाठलाग मैदानाच्या मध्ये केला जात आहे. अनिलजी पाटील एपी टेलर्स यांचं आगमन होतं. त्यांचं सहर्ष स्वागत. डॉट बॉल मैदानाच्या मध्ये पाहू शकतायत. 1-2 डॉट. 3 बॉल आतापर्यंत फेकून झाला. धावसंख्या धावफलकावरती 3. आई कुर्लाई कशीद वर्सेस श्रीराम कसरले आमच्यासोबत सागर सध्या जोडले गेले स्कोरिंगच्या माध्यमातून. ते देखील भूमिका बजावत आहेत. यापुढील होणार मॅच कोसमाय खरडी आणि वाघोबा जांभूलपाडा या 2 संघांदरम्यान महत्वाची मॅच आपल्याला काही क्षणामध्ये या मैदानावरती पाहायला मिळेल. क्लीन बॉल फॉर रिचर्ड डिस्ट्रॉय. सरळ मात्र दांडी गुल केल्यात. खेळाडू मात्र बाद होत आहेत. विकेट डाऊन. धक्का लागलाय तो पहिला. फलंदाज दीपेश बॅक टू द डगआउट गॉन. विकेटची डिमांड होती आणि ती विकेट मात्र मैदानावरती मिळवल्यात. अनेक सारा प्रेक्षक वर्ग आज कसरालीच्या गावामधून देखील स्वतः नामदेवजी वैती सर देखील या ठिकाणी दाखल झाले. त्यांचेही स्वागत आहे. तेही आम्हाला आनंद घेत आहेत. सातत्यानं श्रीराम क्रिकेट क्लबच्या पाठीमागे उभे राहणार एक व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहेत. अनेक सारे आज प्रेक्षक वर्ग या आजूबाजूच्या परिसरातील देखील आल्यात. शॉर्ट बॉल परंतु वेगवान होता. जलद गतीचा बॉल बॅटला लागलाय. बॅटर अगदी ठाऊक होता आणि तो लगेच पंचांच्या इशाऱ्याची वाट न पाहता एक खेळाडूतीचं मूर्तिमंत उदाहरण त्यांना मैदानाच्या मध्ये पेश केलंय. हितेश बॅक टू डी डगआउट गॉन.
बॉल मैदानाच्या मध्ये फेकून झाला त्या ओव्हरमधील 5. सुरुवात पहा विनीतची, 1 त्याच्यानंतर डबल, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर विकेट, पुन्हा विकेट. शेवटचा बॉल बाकी आहे. हॅट्रिक सध्या ऑन आहेत. 2 विकेट मात्र या ठिकाणी प्राप्त केल्यात. पाहूया हॅट्रिक इथे कंप्लीट होईल का. शेवटचा बॉल निर्णायक बॉल असेल. गोलंदाजी मार्कवरती विनीत तयार. आतापर्यंत 2 ब्रेक थ्रू त्याने मिळवून दिल्यात. हॅट्रिकची संधी मैदानाच्या आतमध्ये ऑन झालंय. नारायणची विकेट जाऊ शकते. क्षेत्ररक्षक हो विकी त्या ठिकाणी पोहोचले, कॅच घेतला. सेलिब्रेशन सुरुवात झालेली आहे कारण मोठी विकेट आल्यात. नारायण वझे बॅट टू डी डगआउट आणि विनीतनं या स्पर्धेतील ही दुसरी विकेट हॅट्रिक आहेत ती मात्र या ठिकाणी नोंदवली आहेत. पहिली हॅट्रिक डोलू संघाच्या महेंद्रने घेतली होती. दुसरी हॅट्रिक आजच्या दिवसामध्ये श्रीराम कसराली संघाचे विनीत यांच्या नावावरती. थँक्यू. आमच्या पंकज भोयरची जी छोटीशी आहे ती देखील डान्स करते त्या ठिकाणी. तिच्यावर देखील कॅमेरा आला होता. स्वतः गायक पण आहे ती. 1 ओव्हरचा खेळ संपला. धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक हाताळण्यासाठी आता गोलंदाजीमध्ये बदल करण्यात येत आहेत. रोहित श्रीराम क्रिकेट क्लबचं मैदान रनरअप उपविजेता म्हणून पारितोषिक पटकावलं आणि मॅन ऑफ दी सिरीज हा पुरस्कार या खेळाडूच्या नावे आपल्याला पाहायला मिळाला. तोच रोहित मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना आपण पाहू शकतायत. एक दर्जेदार कामगिरी करणाऱ्यापैकी एक खेळाडू आहेत. आज मात्र मैदानाच्या मध्ये संघाच्या वतीने जबाबदारी दिली जात आहेत. बॅटिंग त्यांना चांगली केली आहे. आता गोलंदाजीमध्ये प्रभावित मारा त्याला करायचा आहे. पहिला बॉल थोडा ऑफ्टमच्या बाहेर टाकलाय. त्या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय. राकेश एका बाजूने मैदानाच्या मध्ये अजूनही उभे आहेत. मयुरेश एका बाजूने आपण पाहू शकता जे नव्याने आलेले बॅटर आहेत. डॉट बॉल येतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 3. जसं नेहमी म्हटलं की वैतरणा विभाग ज्यावेळी ए संघ खेळतात त्यावेळी काही अशी नावं आहेत ना जी नेहमी सातत्याने पुढे घेतली जात आहेत. रोहित तयार. रोहितचा लोअर फुल टच बॉल फटका फसलाय हवेमध्ये. कॅप्टन विकी पाटील, विकी वैती त्या ठिकाणी येतात. विकी वैतीने घेतलाय झेल. संपलाय बॅटरचा मैदानाच्या मध्ये खेळ. आणखीन एक विकेट गमावलाय. 4था धक्का. आई कुर्लाई कशी संघाला धावसंख्या असताना 3 धावा. थँक्यू. धावसंख्या धावफलकावरती 3 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विनीतनं चांगली गोलंदाजी केली. त्याच्यानंतर रोहित देखील आता त्याच पद्धतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आशू आपल्याला संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. रोहित तयार. फटका आडव्या बॅटीने कळलाय. पुन्हा आपण पाहिलं तर विकेच्याच दिशेने बॉल मात्र निघून जातो. जास्तीत जास्त बॉल आज विके यांच्या दिशेने मात्र मार्गस्थ होत आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 4 गडी बाद. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपला. 3 बॉल बाकी आहेत. यानंतर आई कुसमाई खराडीच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर वाघोबा जांभूलपाडा या 2 बलाढ्य संघांदरम्यान मॅच रंगेल. एक मॅच विजयनं ज्या प्रकारे काढली त्या प्रकारे बॅटिंग अगदी महेंद्रची पाहायला मिळाली. एबीनं तो केलेला फिनिश अप टच होता. सर्व काही गोष्टी इम्पॉर्टंट होत्या. शॉर्ट बॉल टाकलाय. वेगाने टाकलाय. पंचाने मात्र सांगितलं वाईड बॉल. एक्स्ट्रा त्या ठिकाणी काउंट केलाय. +1 वॉर्म अगदी गोलंदाजाला दंडित देखील करण्यात आलाय. 1 बाउंडचा इशारा पंचांच्या माध्यमातून देण्यात येतोय. धावसंख्या धावफलकावरती 5. 3 बॉल आतापर्यंत फेकून झाला. धावा 5. षटका दरम्यान पुढचा बॉल पुन्हा एकदा हाई बॉल सोडून दिला. ऑफस्टॉपच्या थोडा बाहेर चाललाय बॉल. पंच मात्र वहत असताना इशारा कळवत आहे तो मात्र वाईड बॉल. एक्स्ट्रा रनने संघाची धावसंख्या धावफलकावरती 6.
षटकातील पुढील बॉल, फटका खेळलाय, चेंडू हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, योग्य वेळी जंप तर घेतली होती परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावा. पहिलं तर 12 1-2 53 चा पाठलाग सुरू आहे. धावसंख्या 12च्या घरामध्ये पोहोचल्यात. या षटकातील बॉल फेकून झाला 4, 2 वाईट अगदी हाताळल्या गेल्यात. षटकातील पुढील बॉल पुन्हा सोडून दिलाय. पंच मात्र वलटात व्हाईट बॉलचा सिग्नल घोषित करतायत. एक्स्ट्रा रन सातत्यानं मैदानाच्या मध्ये हाताळल्या जात आहेत. धावसंख्या धावफलकावरती 13. या षटकातील आतापर्यंत व्हाईट क्रमांकात 3 आलात. एक षटकार, एक सिंगल, एक विकेट, एक डॉट, ही कहाणी आहे. कोलटप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पैकी करतात. धवल जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 14 धावा. क्षेत्ररक्षक धवल होते त्या ठिकाणी. प्रयत्न तर धवलच्या माध्यमातून राहिला परंतु तोपर्यंत बॅटर सेफली आपल्या क्रीजमध्ये पोहोचल्यात. एका धावेने संघाची धावसंख्या 14. आतापर्यंत या षटकामध्ये सागर मला माहिती देतात 11 धावा आतापर्यंत आल्यात. पाठीमागे बॉल चाललाय त्या ठिकाणून एक धाव पंच मात्र घोषित करतायत. षटक संपल्यात मैदानाच्या मध्ये 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहेत त्या मात्र 15 धावा धावफलकावरती आपण पाहू शकतायत. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये या मॅचला जिंकण्यासाठी धावा करायच्यात. बरोबर इथून 38 38 धावेचं लक्ष आहे. एक छोटंसं संगीत घेऊया आणि मैदानाच्या दिशेने येऊयात. थँक्यू. चला 18 बॉलचा खेळ बाकी आहेत. 38 धावेची अजूनही गरज आहेत. 38 रन या ठिकाणी करायचे आहेत. येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये 38 धावेचं लक्ष मात्र मैदानाच्या मध्ये असणार आहे. आतापर्यंत 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये आपल्याला पार पडताना पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा विनीत यांना घेऊन आल्यात. पहिलं षटक ज्या विनीतनं फेकलं 3 धावा 3 विकेट हॅट्रिक कंप्लीट केली होती खेळाडूने. पहिला बॉल जलद गतीने हाताळलाय. पिचिंग जर पहिले तो लेगस्टम्पच्या बाहेर आहेत. पंच वलटात व्हाईट बॉलचा सिग्नल घोषित करतायत. एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 16. पुढील बॉल विनीतचा पुन्हा एकदा. रोहित यांच्या हातामध्ये 2 बॉल आतापर्यंत फेकून झाला. धावसंख्या धावफलकावरती 17. मोठ्या स्ट्रोक शिवाय आता तिथे पर्याय नाहीत. मोठे स्ट्रोक अगदी अद्यावत करावे लागतील. दुसऱ्या बाजूने श्रीराम कसराली या कंडिशनमध्ये विचार करतात की आता गोलंदाजी ज्या लेंथवरती केली जात आहेत तोच टप्पा सातत्यानं कायम कशा प्रकारे राखता येईल त्याच्यावरती प्रयत्न मैदानाच्या मध्ये सुरू आहेत. थोडा आता दूर ठेवला, बॅटच्या रेंजमध्ये येऊ देत नाही बॉलला आणि इथून मात्र आपण पाहिलं तर हा संघर्ष जो आहे ना तो संघर्ष सध्या मैदानाच्या मध्ये सुरू झालेला आहे. कारण नारायणचं बाद होणं, राकेशचं बाद होणं, दीपेशचं बाद होणं, हितेशचं मैदानाच्या मध्ये बाद होणं हे महत्त्वाचे काही खेळाडू होते ते मात्र लवकर बाद झालेत. 5व्या 6व्या क्रमांकाचे बॅटर मयुरेश आणि किरण यांच्यावरती ती जबाबदारी जिम्मेदारी वाढलेत. स्ट्राईकला मयुरेश पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. पडल्यानंतर थोडा खाली राहतोय बॉल. विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. जरी मी एक्स्ट्रा खर्च केला ना परंतु त्या एक्स्ट्रा तितक्या मायनर ठेवणार नाहीत हे मैदानाच्या मध्ये दाखवून देण्याचा प्रयत्न सध्या विनीत करतायत. लेन तुमची चांगली असेल, टप्पा तुमचा चांगला असेल, तुम्ही एक्स्ट्रा धावा दिल्या त्याच्यानंतर देखील तुम्ही कमबॅक करू शकतायत तर तुमची गोलंदाजी प्रामुख्यानं अशा मैदानावरती चांगलीच होणार. कारण हे असं मैदान आहे की जिथे षटकार चौकारांची आतिषबाजी होत आहेत आणि त्या कंडिशनमध्ये आतापर्यंत विनीतनं खूप चांगला टप्पा ठेवला आहे. पुन्हा एकदा आणखीन एक वेगवान बॉल. या षटकामध्ये जशी सुरुवात वाईडनं झाली आता तशी एंड डॉटने होतंय का हेही पाहूयात. डॉट 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 5 बॉल सरळ डॉट आल्यात. संघाची धावसंख्या धावफलकावरती 17 17च्या पुढे काही आकडा जातच नाही आहेत.
जसं नेहमी क्रिकेटमध्ये म्हणतात 17चा आकडा हा खतरेवाला असतो, आता तसंच काही चित्र दिसतंय. शेवटचा बॉल, शेवटचा बॉलही जर आपण पाहिलं तर खूप छान पद्धतीनं त्या ठिकाणी हाताळण्यात आल्यात. वाईट सोडलं तर या षटकामध्ये वाईट काहीच केलं नाही. ते श्रीराम कसरालीनं चांगली गोलंदाजी त्यांना मैदानाच्या मध्ये केलेली आहेत. 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये संपला. धावसंख्या 17. 2 ओव्हरचा स्पेल हा विनीतनं हाताळला. पहिल्या षटकामध्ये 3 धावा दिल्या, या षटकामध्ये 2 धावा दिल्यात. 5 धावा देत 3 विकेट त्यांना या 2 षटकांच्या स्पेलमध्ये कंप्लीट केल्या आहेत. यानी की एक चांगला परफॉर्मन्स त्यांना मैदानाच्या मध्ये दाखवून दिलेला आहे. या जावळ डीजेकडे एक संगीत घेऊया आणि येऊयात मैदानाच्या दिशेने. जाणता राजा चषक खार्डी. थँक्यू. मानाचा सन्मानाचा बिमानाचा जाणता राजा चषक आपण पाहता. डे क्रमांक 3 हर्षद उर्फ हॅरी मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल हर्षद हॅरीचा पहिलाच बॉल. अपील त्या ठिकाणी आणि पंचांचं बोट हवेमध्ये. फलंदाज बाद. विकेट डाऊन गॉन. थँक्यू. प्रमुख बॅटरचा बाद झाल्यानंतर संघ कसा डगमगत होतो, विस्कळीत होतो, त्या गोष्टी तुम्हाला मैदानाच्या मध्ये जाणवत आहेत. पण याच कंडिशनमध्ये खर्डी संघाचा जो मॅच आपण पाहिला होता बरोबर सकाळच्या सत्रामध्ये, तिथेही अशीच कंडिशन होती. सुरुवातीचे प्रमुख बॅट्समन बाद झाल्यानंतर 6व्या 7व्या क्रमांकाच्या बॅटरला बॅटिंग करायची होती. पाठीमागे जांभूलपाडानं देखील तेच केलं होतं. आताही तसंच करायचं आहे. शेवटच्या काही 6व्या 7व्या 8व्या क्रमांकाच्या बॅटरला बॅटिंग करायची आहेत. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट होईल. स्वतः वैभव वैते आहेत, फील्ड करतायत, फेकी करतायत. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष आहेत 10 बॉलमध्ये रन अजून करायच्यात 35. 10-35. पुढील बॉल हर्षदचा चांगला बॉल. अक्षरशः नाचवलं जातोय अगदी मयुरेश यांना. आतापर्यंत जर मयुरेचा विचार केला तर त्यांना डॉट खेळल्या 7 रन त्यांना 7 बनवल्यात, पण 7च्या ऐवजी त्यांना 7 डॉट बॉलही खेळल्यात. एक षटकार, एक सिंगल, त्याच्यानंतर 7 डॉट. कहाणी कुठेतरी तिथेच वेगळी घडली थोडी. 18 धावा धावफलकावरती आहेत. पुढील बॉल हवेमध्ये खेळला. स्ट्रोक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वैभव वैती जोपर्यंत बॉलची फेकी करतील सिंगलवरती फक्त आता आरामातरित्या हा खेळ थोडा पुढे चाललाय. धावसंख्या एका धावेनं 19च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हर्षद हरीचं हे दर्जेदार षटक आतापर्यंत पाहायला मिळालं आहेत. पहिल्या बॉलवरती विकेट, सिंगल, डॉट, सिंगल, ही या षटकाची आतापर्यंतची कहाणी आपण मैदानाच्या मध्ये पाहू शकतायत. एक मोठा फटका वगळला तर षटकार चौकार आलेच नाही या इनिंगमध्ये. खेळण्याचा प्रयत्न केला चेंडू, मात्र आपण पाहिलं तर जोपर्यंत विकेटच्या हातामध्ये जाईल निघून तोपर्यंत त्या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट होतात. सिंगलवरतीच फक्त सॅटिस्फाय व्हावं लागत आहेत. 20 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्या आहेत. अजून 33 धावा करायच्या आहेत. येणारे बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 7 बॉल 33 रन 33. तन्मयनं 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहेत. समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न करण आहेत त्या ठिकाणी. करण जोपर्यंत बॉलची फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 21-21. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष आहे 6 आणि 6 बॉलमध्ये रन करायचे आहेत बरोबर 32. आदरणीय दत्तू भगत साहेबांचं आगमन होत आहेत. प्रवीण दादा यांचंही मंचावरती आपण पाहिलं तर आगमन होत असताना पाहायला मिळत आहेत. नितीन दादा यांचंही मंचावरती आगमन होतं. तर सर्वांचं स्वागत आपण करूयात. 21-21 32ची गरज आहे. 6 बॉलचा खेळ बाकी आहेत. सुरुवातीला 4 ओव्हरमध्ये तुम्ही फक्त एकच मोठा फटका मारलाय. ज्या षटकार चौकाराची अपेक्षा होती ना ते षटकार चौकार नाही आले. श्रीराम कसराली संघ देखील पहिल्या 3 ओव्हरमध्ये तितक्या रन नाही करू शकला.
पण शेवटच्या त्या 2 ओव्हरमध्ये 13 आणि 13 26 जिथे आला होता ना, तिथूनच गेम बदलला होता. म्हणून म्हणतो क्रिकेटचा खेळ आहे तो कुठेही कधी कुठल्याही श्रेणी कुठल्याही ओव्हरमध्ये बदलू शकतोय. मंथन याच खेळाडूच्या नावी व्हाईट बॉल पंच इशारा घोषित करतात. श्रीराम चषकामध्ये सलग 5 बॉल 5 विकेट घेण्याचा पराक्रम मागच्या वर्षी म्हणूयात. आता स्पर्धा पार पडल्यात पण आता नवीन वर्ष सुरुवात झालेली आहे आणि 5 बॉल 5 विकेट घेण्याचा पराक्रम या खेळाडूच्या नावी आहे. 16 वर्षाचा खेळाडू आहे. पुन्हा वाईट टाकलाय का? हो, पुन्हा वाईट टाकलाय. लेन थोडीशी भरकटलेली सध्या तरी दिसते मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 23 अजून 30 धावेची गरज आहे 6 बॉलमध्ये. आणि मोठमोठ्या संघाच्या अगेन्स्ट त्यांना मात्र चांगली गोलंदाजी केली होती. अगदी 2700 ते 2800 रुपये या खेळाडूला पारितोषिकाच्या स्वरूपानं मिळाले होते कसरलीच्या गावामध्ये. चांगला बॉल, गती परिवर्तन तो खूप चांगल्या पद्धतीने करतो. स्लोवर पण खूप चांगल्या पद्धतीने टाकतो. काही बॉल बाहेर घेऊन येतो, काही बॉल मध्ये आणतो. ही त्याची स्पेशालिटी आहे. आणि कमी वयामध्ये अगदी या श्रीराम कसरलीच्या टीममध्ये तो दाखल होताना पाहायला मिळालात. हे देखील एक अभिमानास्पद बाब मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 बॉल 30. थोडा आता स्लोवर होता, पुन्हा त्या पिक नाही करू शकले मैदानाच्या आतमध्ये. आज स्वतःवरती नाराज नाखुश मयुरेश. जशी इनिंग साकारायची होती ती इनिंग नाही साकारू शकले. नारायणसारखे प्रमुख खेळाडू बाद झाल्यानंतर दीपेश बाद झाले, राकेश बाद झाले. त्याच्यानंतर ती जबाबदारी स्वीकारायची होती, ती जबाबदारी स्वीकारताना कुठलाही खेळाडू पाहायला मिळाला नाहीत. 4-29. पटका खेळलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक करण आहे त्या ठिकाणी थोडा पुढे आलाय आणि करणच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. मिळतील धावा 4. चौकार. थँक्यू. धावसंख्या धावफलकावरती 28. पुढील बॉल. पिचिंग खराब आहे का पाहूयात पुन्हा आता काय घडलंय. नाही, त्या ठिकाणी बॉल आपण पाहिलं तर अगदी बॉडीवरती ब्रश होऊन जातो, त्यामुळे पंच दर्शवत आहेत. आता शेवटचे 2 बॉल या ठिकाणी शिल्लक असणार आहेत. नेक्स्ट मॅचसाठी कोसमाय खर्डी संघ तयार राहा. वाघोबा जांभूलपाडा आपण देखील तयार राहा. 8 संघ आज या मैदानावरती प्राधान्य देण्यात आलं. शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं तर त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न झाला. 1 बॉल आता बाकी असेल, लास्ट बॉल शिल्लक असेल. शेवटचा बॉल. लोअर फुलटस बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. धवल त्या ठिकाणी आहे. धवलनं घेतलाय. शेवटच्या बॉलवरती झैल फलंदाज होतो मैदानाच्या आतमध्ये फेल. आणि हा सामना जो आहे तो सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये जिंकलाय टीम श्रीराम कसराळी या संघानं. हा पहिला मॅच जो आहे तो पहिला मॅच जिंकलेला आहे. अभिनंदन त्यांचं आपण करूयात. आई कुर्लाई कशीत एका लाईनअपमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण जायचं आहे. श्रीराम कसराळी एका लाईनअपमध्ये मैदानाच्या आपण बाहेर यायचं आहे असं आंदोलन करून घ्या ही आपणास विनंती असणार आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आहे तो पुरस्कार मात्र दिला जाणार आहे